नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज. हे दृश्य शिवतीर्थावरील महायुतीच्या सभेचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाषण सुरू असतानाच अनेक लोक सभा सोडून निघून जात असल्याचं दिसतंय. मैदानातील निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या असल्याचं चित्र पाहायला मिळत असून एकूणच महायुतीच्या शिवतीर्थावरील सभेचा फज्जा उडाल्याचं स्पष्ट होत आहे. परवा ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर जाहीर सभा पार पडली होती. त्याला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीर सभा घेतली होती. मात्र सभा सुरू झाल्यानंतर अपेक्षित गर्दी जमली नाही. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाकरे कुटुंबावर निशाणा साधण्यासाठी भाषणाला उभे राहिले. त्याचवेळी अनेक जण सभा सोडून निघून जाताना दिसले. कार्यकर्त्यांनी लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. सध्या या सभेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान बापरे, शिवतीर्थावरील महायुतीची काही अतिविराट सभा. गद्दारांकडे मुंबईकरांनी पाठ फिरवली. हरामाचा पैसा कामी आला नाही अशी पोस्ट शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे. महत्वाची बातमी थेट मुंबईमधून. मुंबईमध्ये महायुतीची सभा अक्षरशः फ्लॉप ठरली. संपूर्ण शिवतीर्थावरचे व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहेत. भाजपा तोडघशी तर शिंदेच्या शिवसेनेची आता मुंबईत कुठे लपून बसायची अशी अवस्था. फ्लॉप शब्दही लाजेल अशा प्रकारची कालची फडणवीस आणि शिंदेची सभा. बघूया मित्रांनो, नेमके काय होतंय. व्हिडिओ व्हायरल. मुंबईच्या राजकारणातून भाजपसाठी सनसनाटी बातमी. तर शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईतून हद्दपार करायला नाव लावणारी ही महत्वाची अपडेट नेमकी काय आहे? बातमी आता आपण हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहूया. मुंबईसह राज्यात कसं झालंय महायुतीचं वाटोळं. तर ठाकरेंनी लोकसभेसारखं मैदान मारल्याची मुंबईत चर्चा. सविस्तरपणे बातमी आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, मुंबईमध्ये कालच्या सभेचे व्हिडिओ भाजपची डोकेदुखी वाढवताना ठरतायत. मुंबईमध्ये शिंदे सेनेला आणि भाजपला ज्या प्रकारच्या कालच्या सभेतून संदेश द्यायचा होता, अखेर त्या सभेच्या उलट मुंबईतून संदेश गेला आणि त्यांनी शिवाजी पार्क मैदान जे घेतलं, या मैदानावरूनच सत्तेची संपूर्ण मस्ती बाहेर निघाल्याचं चित्र जाणवलं. मुंबईच्या शिवतीर्थाच्या मैदानावरती एकही माणूस खुर्चीवर नसताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सभा कशी घेऊ शकतात, हा सगळ्यात मोठा प्रश्न या समोर आलेला आहे. आपण आता अनेक व्हिडिओतून पाहणार आहोत नेमके कोणकोणते व्हिडिओ सध्या बाहेर पडलेत. ड्रोनचे व्हिडिओ आहेत, काही साधे व्हिडिओ आहेत आणि काही व्हिडिओ अगदी खुर्च्यांचे आहेत. व्यासपीठावरून देखील सगळं दिसत असताना देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभा का ओरखडली, हा सगळ्यात मोठा प्रश्न मराठी पत्रकारांनी त्यावेळी केलेला होता. नेमके काय आहेत व्हिडिओ ते आता आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, समोरची ही रिकाम्या खुर्च्यांची अख्खी गर्दी, सगळ्याच्या सगळ्या लाखो रिकाम्या खुर्च्या आणि या रिकाम्या खुर्च्यांच्या समोर बोलत असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अशा रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करताना त्यांच्या सभा एवढ्या फेल ठरल्यात की या सभांमधून पुन्हा जिंकणं आता भाजपला मुंबईत खूप दूर नेऊन ठेवतंय. मुंबईच्या राजकारणामध्ये अशाच प्रकारचा धक्का एकनाथ शिंदेंना बसला आहे. मुंबईतले जवळजवळ 63% मराठी बांधव आणि सगळेच लोक शिवसेना ही ठाकरेंची आहे, शिवसेना शिंदेंची नाही, असे यांनी आपल्या मतामध्ये रोखठोक म्हणून म्हटलं आहे. त्यामुळे शिंदे सेनेला इथे पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेमध्ये आपला हात, आपलं लक्ष बाहेर काढतंय. आपण समोर पाहता हा ड्रोनचा व्हिडिओ आहे. या ड्रोनच्या व्हिडिओमध्ये आपण पाहता की देवेंद्र फडणवीस समोर बोलतायत, त्यांची सभा चालू आहे. त्या सभेतून लोक बाहेर पडतायत. नाव नव्हे तर सभा चालू होण्याच्या अगोदरच अख्खं मैदान रिकामं झालं होतं. समोर सभा चालू असताना जर लोक अशा प्रकारे सभेतून बाहेर जात असतील तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सभा घ्याव्या की नाही असा मोठा प्रश्न त्यांनाच पडला असेल. अशा प्रकारच्या सभेची बिकट अवस्था या एकाच सभेने भाजपची मात्र मुंबईमध्ये सत्ता येत नसल्याचं चित्र समोर अधोरेखित केलंय. आणि इकडे मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकाच सभेनं मराठी माणसांच्या हृदयामध्ये सगळं स्थान जाऊन बसलंय. आणि 15 तारखेला नेमकं मतदान कोणाला करायचं हा प्रश्न आता ते कधीही कोणालाही विचारणार नाहीत. आजची जर ही सभा यांनी पाहिली तर या सभेमध्ये कोणीच नव्हतं. ना युवक वर्ग होता, ना लेडीज वर्ग होता, ना कोणी. अशा प्रकारची कोणीही लोक राण्यांच्या सभेमध्ये नसतात. तशाच प्रकारची सभा आता मात्र फडणवीस आणि शिंदेंनी घेतली. त्यांचे व्हिडिओ काय आहेत ते आता
आता आपण बाजूबारीने लाईनने व्हिडिओ पाहणार आहोत. ज्या प्रकारे मुंबईचं राजकारण त्यांनी जिंकण्यासाठी सगळ्या प्रकारची यंत्रणा कमाला लावली, आता मात्र मित्रांनो मुंबईसह आसपासच्या संपूर्ण भागामध्ये ठाकरेंच्या या मुंबईतल्या एकाच सभेनं मात्र सगळ्यांची हवा टाईट गेल्याचं सिद्ध निर्माण झालंय. मुंबई महानगरपालिकेसाठी काल शिवतीर्थावरती देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली. ही सभा त्यांना भूतो न भविष्यती करायची होती, परंतु ही सभा झाली खुर्च्यांची, रिकाम्या खुर्च्यांची भूतो न भविष्यती. रिकाम्या खुर्च्या, अशा प्रकारच्या रिकाम्या खुर्च्यांसमोर बोलणं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कोणताच उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अशा सभा कधी घेत नाही. समोर खुर्च्या नसताना बोलणं म्हणजे सगळ्यांचाच अपमान लागेल अशा प्रकारची राजकीय रणनीती ते आखण्यात कमी पडले. आणि आज आपण समोर पाहत आहोत व्हिडिओ की एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतून लोकांनी असा जर पळ काढला तरच आता लोकांनी कोणावर फिरायचं हा देखील मोठा प्रश्न आहे. आता भाजपसाठी, शिंदे सेनेसाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरते ती म्हणजे आज झालेली सभा, काल झालेली सभा. या सभेमुळे धड मित्रांनो त्यांना सत्ताही येत नाही आणि सत्तेच्या जवळ जाताही येत नाही. मात्र इकडे उद्धव ठाकरे बंधूंनी आपली सत्ता मुंबईत राखल्याचं या एकाच सभेवरून जाणवतंय. एकही मराठी माणूस सभेला नाहीये. मराठी माणसांनी या सभेवरून काय बहिष्कार टाकलाय अशा प्रकारची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होती. परंतु मित्रांनो शिंदे सेनेला हा सगळ्यात मोठा धक्का म्हणावा लागेल, चपरा कोणावा लागेल. जर सभेमध्ये जर एकही लोक जर येत नसतील, सभेमध्ये जर लोक यायला तयार नसतील तर मात्र सभा का घ्यायच्या असा प्रश्न महायुतीला पडेल. आणि ही सभा मात्र कालची सभा, शिंदे सभा, देवेंद्राची सभा कशी फेल ठरली आता आपण समोर बघूया. मित्रांनो या खुर्च्या अख्ख्या रिकाम्या खुर्च्या आहेत. कोणीही तिथे बसायला तयार नाही. म्हणूनच या सभांमधून ठाकरेंनी ज्या प्रकारचं मुंबईतील मराठी माणसांना आव्हान केलंय, सर्व भाषिकांना आव्हान केलंय की एक वेळेस मुंबई आता तिकडे जाऊ द्यायची नाही. दरवेळेस मुंबईसाठी आपण मुंबई कुठेही जाता कामा नाही. आणि तिथे मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मित्रांनो कालच्या सभेत कसा नेमका व्हिडिओ झाला व्हायरल तो आता आपण व्हिडिओ पाहणार आहोत. मुंबईमध्ये ठाकरेंनी मैदान मारले. चर्चा सुरू असतानाच कालची फ्लॉप सभा फ्लॉप शब्दाला देखील मागे टाकते अशा प्रकारचं वर्णन संजय राऊतांनी केलंय. या वर्णनावरूनच मुंबईच्या राजकारणामध्ये सध्या ठाकरेंचं वर्ष हळूहळू सिद्ध व्हायला लागले हे नक्कीच आपण म्हणतोय मित्रांनो. आपण जर व्हिडिओ पाहत गेलो तर असे अनेक व्हिडिओ आहेत, परंतु कालच्या मुंबईतील दसरा मेळाव्यासारखाच कालचा हा शिंदे सेनेचा आणि भाजपचा फुसका बार असणारा व्हिडिओ ब्लर आला आणि दोघांना मात्र सगळ्यात मोठी चपराक बसल्याचं दिसून आलं. एकंदरीत काय तर मुंबईच्या राजकारणामध्ये मुंबईकरांनी ठाकरे बंधूंना जवळ केल्याचं समजतंय. शिंदे सेनेला सगळ्यात दूर फेकून देण्याची चर्चाही आहे. मग यासवरून तरी मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेच किंग असणार, राज ठाकरेच किंग असणार. परंतु इतर कोणाची इथलं वातावरण एका सभेनं मात्र फिरवल्याची चर्चा सध्या मुंबईमध्ये आहे. मित्रांनो याबद्दल आपणास काय वाटतंय? मुंबईच्या राजकारणात कोण किंग होईल याबद्दल प्रतिक्रिया द्या आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.